बॅनर बाजूला फाटा, सामाजिक बांधिलकीला साथ. ओंकार सातपुते यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे धडाडीचे युवा नेतृत्व ओंकार सातपुते यांचा वाढदिवस यावर्षीही केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सेवा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा समाजोपयोगी कामांसाठी वापरावा या सातपुते यांच्या आवाहनाला त्यांच्या मित्रपरिवारांनी आणि कार्यकर्त्यांनी कृतीतून प्रतिसाद दिला. वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः स्थानिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून कार्यकर्त्यांनी सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली. ओंकार सातपुते यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवाराने आणि तरुण कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांसह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनीही ओंकार सातपुते यांची भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुणांना दिशा देणारे अभ्यासू नेतृत्व अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांनी दाखवलेले हे प्रेम आणि समाजकार्याची ही ओढ हीच माझ्यासाठी खरी भेट आहे अशा शब्दात ओंकार सातपुते यांनी सर्वांचे आभार मानले. बॅनरबाजी आणि जल्लोषापेक्षा सेवा कार्याला दिलेले हे प्राधान्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. 1 मे ओंकार सातपुते यांचा वाढदिवस आणि दरवर्षी हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. बाबावाडी येथील जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी जेवणाची मिष्टान्न भोजनाची व्यवस्था, त्या ठिकाणी पांजरापोळमध्ये असलेल्या आजारी गायी, या गायींसाठी चारा, इतर पण अनेक गरजू व्यक्तींची मदत, अशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा करत असतो. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा या पांजरापोळ संस्थेमध्ये जनावरांना चारा देण्यात आलेला आहे आणि ओंकार याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याला उदंड आयुष्य लाभो. जय हिंद. आज आमचे बंधुमित्र ओंकारजी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. खरं सांगायचं तर दरवर्षीच प्रत्येक वर्षीच्या वाढदिवसाला त्यांचे अनेक विविध उपक्रम, समाजोपयोगी उपक्रम ते राबवत असतात. आज सुद्धा भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी, इथे आता आपण पाहिलं गोशाळेला चारा वाटप आहे, संध्याकाळी आज दुपारी भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उपक्रम, समाजोपयोगी जे उपक्रम असतात ते त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. असे उपक्रम सगळ्या युवकांनी वाढदिवसानिमित्त करावेत असा एक संदेश त्यांना या माध्यमातून द्यायचा आहे. तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे तसेच आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे ओंकार सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार, मी ओंकार दिलीपदादा सातपुते. आज माझ्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः तर मी सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज 1 मे माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने, आमचे मार्गदर्शक वडील दिलीपदादा सातपुते साहेबांच्या वतीने आज पांजरपोळ येथे गोशाळेत चारा वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. माझ्या सर्व मित्र परिवारांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. अजून असे विविध समाज उपयोगी जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचं आयोजन आज दिवसभरात आपण दरवर्षीच करतो. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी गोशाळेत चारा वाटप असेल, काही ठिकाणी अन्नदान सेवा जी देव आपल्या हातातून करून घेतो, अशी सेवा आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आज करण्यात येणार आहे, जी दरवर्षीच होती. असाच मी सर्व तरुणांना, सर्व युवकांना संदेश देऊ इच्छितो की जवळपास 42 ते 44 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आपल्या नगर शहरात सुद्धा झालेलं आहे. जे दिनदुबळे भटके आहेत, ज्यांना आज जेवण, अन्न, चारा, पाणी भेटत नाही, अशा गरजू व्यक्तींची आपण मदत करावी. तशीच आपल्या सगळ्यांना मी विनंतीही करतो, अशाच आमचे जे कार्यक्रम, आमच्या सर्व मित्र परिवाराचे देखील वाढदिवसाचे कार्यक्रम असेच समाज उपयोगी होतात. आमच्या वतीने, सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपणास सुद्धा एक संदेश देऊ इच्छितो की अशाच वतीने आपण समाज उपयोगी कार्यक्रम करावेत. आज आमचे जिवलग मित्र ओंकार दादा सातपुते यांचा वाढदिवस. प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेला गोमातेस आम्ही चारा वाटपाचा कार्यक्रम आत्ता घेतलाय. तसेच आम्ही बरेचसे कार्यक्रम आज संध्याकाळपर्यंत राबवणार आहेत. समाजाला जे आपण उपयोगी कार्यक्रम करणार आहोत
तरी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असंच मी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना करतो व त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.